राज्यातल्या तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारा आणि 36,585 कोटी रुपयांचा आर्थिक भार उचलणारा कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने जाहीर केलाय। राज्याच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कर्जमाफी मानली जाते। अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नव्याने उभं राहण्याची संधी देणारा हा निर्णय ठरत आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। देशामध्ये खरीपाच्या पेरण्या 23% पिछाडीवरती आहे। मान्सूनच्या विलंबनाचा हा फटका बसत असून जलाशयांमध्ये केवळ 26% पाणीसाठा उपलब्ध आहे। दूध दर हे 5% वाढण्याची शक्यता असून मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थाच्या दरात सुद्धा अधिक वाढीचा अंदाज व्यक्त होतोय। गुंतवणूक कायम असून नफ्यात मर्यादित वाढ झालेली आहे। राज्यामध्ये शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागलेले आहे। 8% क्षेत्रावर 30 खरीपाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या असून दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। राज्यामध्ये जूनमध्ये 40% कमी पडलाय पाऊस। बालगुन्हेगारीला उत्तेजन देणाऱ्यांवरती आता मकोका लागणार, कायद्यामध्ये लवकरच बदल करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेमध्ये आश्वासन देण्यात आलेले आहे। वय 16 वर्ष करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा। चिमुकल्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले। पावलांच्या ठशांचे शाळेमध्ये जतन। अकोला जिल्ह्यातील 1843 शाळांमध्ये 3,30,000 विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव। अकोला जिल्ह्यामधील 3 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली असून अडगावमध्ये सर्वाधिक 99 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। जूनमध्येच मान्सूनचा ब्रेक लागलेला असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाची तब्बल 20% तूट आहे। जुलैत सुद्धा कमी पाऊस झालेला आहे। एल निनोचा प्रारंभीच परिणाम होतोय। 30 दिवसांमध्ये अवघे 6 रेनी डे। सेतू केंद्रांवरती आर्थिक पिळवणूक होते। आकारल्या जात आहे अधिक शुल्क। सर्वसामान्यांकडून वसूल केले जात आहेत अधिकचे पैसे। ठरवून दिलेल्या दराला दिला जातोय खो। जुलै महिन्यामध्ये रेशनचे केरोसिन उपलब्धतेनुसार होणार वाटप। देवळा तालुक्याला कोटा प्राप्त झालेला आहे। कार्ड संख्येच्या तुलनेमध्ये कमी साठा। दुकानदारांपुढे वाटपाचे संकट उभे आहे। 60 रुपये प्रति लिटर केरोसिन मिळते। रेडगाव खुर्द परिसरामध्ये बी बियाणे खरेदीसाठी गर्दी उफडलेली आहे। पेरणीसाठी शेतकऱ्यांचे नियोजन केले जाते। थोड्याफार बसलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे। पुढील आठवड्यामध्ये पेरणी संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। इगतपुरी सुरगाण्याकडे पावसाने फिरवली पाठ। जून हा कोरडाच गेलेला आहे। भात, नागलीसह स्ट्रॉबेरी लागवड लांबणीवरती गेलेली आहे। खरीपाची पेरणी मात्र रखडलेली आहे। आरापूर शेतकऱ्यांची एकरी 1.60 कोटींची मागणी केली जाते। जिल्हाधिकारी म्हणाले 24 लाखांपर्यंतचा मोबदला। झाड, घरे आणि विहिरींचे मूल्यांकन शेतकऱ्यांनी रोखले। सावकारांकडून 2.25 कोटींचे हिंगोली जिल्ह्यामध्ये कर्ज वाटप करण्यात आले। शेती कर्जाकडे पाठ फिरवलेली असून बिगर शेती व व्यापारी कर्जाचा स्वरचष्मा। कौटुंबिक वाटणीची जमीन मोजणी 200 रुपयांमध्ये होणार, तीही महिनाभरामध्ये जलद सेवा मिळणार। मोजणीपूर्व करण्याचा नकाशा व अहवाल ऑनलाईन उपलब्ध होणार। पगार मिळतो 25,000 रुपये, मग कसा मिळेल कर्जमाफीचा लाभ? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना। अटी निकषांचे करणार पालन। जून महिन्याचे 21 दिवस कोरडेच गेलेले असून कुठे 4 तर कुठे 9 दिवसच पाऊस झालेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये सरासरी 102.5 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। मात्र काही तालुक्यांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस असून पेरण्या खोळंबलेल्या आहे। 11,000 घरकुलांचे उद्दिष्ट असून 2 वर्षांमध्ये केवळ 541 पूर्ण झालेले आहे। माढ्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा बोजवारा। मोफत वाढूचा लाभ अद्याप सुद्धा रखडलेला आहे। लाभार्थ्यांना मिळत आहे 2.10 लाख रुपयांचे अनुदान। जून महिना पूर्ण संपलेला असून तरीसुद्धा बार्शी तालुक्यामध्ये पेरणीयोग्य पाऊसच पडलेला नाही। 2-4 दिवस सलग अधिक पावसाची प्रतीक्षा असून खरीप हंगाम आता धोक्यामध्ये सापडलेला आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे करकममधील 534 एकर द्राक्ष बागा होणार उद्ध्वस्त। द्राक्षपट्टा असलेले ओळख पुसणार का? शेतकऱ्यांमधून अस्वस्थता निर्माण होते। मान्सूनने विदर्भाला दिलाय दगा। जूनमध्ये 39% कमी पाऊस झालेला असून शेवटच्या दिवशी काही ठिकाणी मात्र हजेरी दिलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरडून गेलेल्या 25 मंडळांमध्ये दुबार पेरणी केली जाणार। सलग 3 वेळा अतिवृष्टी झालेली असून पेरणीच्या प्रारंभीच पाऊस झालेला आहे। सततच्या अतिवृष्टीने अनेक ठिकाणी बियाणे दडपण्यासह वाहून गेल्याने निर्माण झालाय नवा पेच। अल्प बचत योजनांचे व्याजदर जैसे ते असून पीपीएफ पासून सुकन्या योजनेबाबत सरकारचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे।
कोल्हापूरसह सांगली साताऱ्यामध्ये पावसाची हजेरी बघायला मिळाली. तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त होतोय. खरीप पेरणीला वेग आलेला असून वाऱ्यांमुळे झाडे पडली, घरांचे पत्रे उडाली, धरणांच्या साठ्यांमध्ये वाढ झालेली आहे. सांगलीमध्ये पुनरागमन, शिराळ्यामध्ये सर्वाधिक 19.9 मिलीमीटर पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दरड-प्रवण, पूर-प्रवण गावावरती लक्ष. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सावध असून समुद्र व खाडी किनाऱ्यांवरील 206 गावांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. सिंधुदुर्गामध्ये वरुणराजा रुसलेला असून बळीराजा पूर्ण चिंतेमध्ये फसलेला आहे. जून महिन्यामध्ये तब्बल 42% तूट दिसून येते. धरणातील साठा घटल्याने भात शेतीसुद्धा संकटामध्ये सापडलेली आहे. बोगस पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार 5 वर्षांसाठी काळ्या यादीमध्ये. 1 जुलैपासून खरीप पीक विम्यासाठी अर्ज प्रक्रिया. गत हंगामातील बोगसांची चौकशी होणार. 44,000 हेक्टरवरील विम्याची चौकशी केली जाणार. निधी अभावी 10 ठिकाणच्या सौर ऊर्जा प्रकल्पांना बसलाय ब्रेक. मनपाची आर्थिक कोंडी होते. महाऊर्जाकडे मदतीसाठी धाव असून 1% सेवा शुल्क भरणेही कठीण झालेले आहे. पावसाळ्यामध्ये टंचाई भासत असून 40 गावांमध्ये 3 गावातील विहिरी अधिग्रहित झालेल्या आहे. टँकरचा प्रस्ताव प्रलंबित आहे. पावसाने पाठ फिरवल्याने समस्या ही गंभीर बनलेली आहे. धरण योजनेच्या प्रतीक्षेमध्ये 18 गावे आहेत. वाकोद परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला असून गावांचा संपर्क तुटलेला आहे. एरंडोलला पावसाचा हलकासा शिडकावा. बारदाण्याचा तुटवडा दूर. अमळनेरमध्ये शासकीय ज्वारी खरेदी पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. नंदुरबार जिल्ह्यातील 85,951 बँक खात्यांवरती 3,372 कोटी कर्ज प्राप्त झालेले आहे. 43 बँकांकडून वितरण केले जाते. सर्वच प्रकारामध्ये कर्जाचा बोजा, कर्ज परतावा रखडल्याने NPAची भीती व्यक्त होते. आयान साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना 200 कोटी अदा करण्यात आले. 5,000 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. कारखान्याची आगामी गळीत हंगामाची तयारी सुरू झालेली आहे. पाऊस लांबलेला असून शेतमजुरांसाठी निंबोनी ठरते आर्थिक आधार. निंबोनी वेचणीतून दिवसाला मिळतोय 300 ते 500 रुपये रोजगार. उद्योगांसाठीही मागणी वाढलेली आहे. तळोदा जिल्ह्यातील 140 शाळांना नियोजन समितीच्या फंडातून सौर ऊर्जा प्रकल्प. शाळांना लिंकवरती प्रस्ताव पाठवण्याची सूचना दिली जाते. वीज बिलाची कटकट होईल कमी. कर्जमाफीसाठी 2 लाख खात्यांची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार. कर्जमाफी अंतिम टप्प्यामध्ये आहे. शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या निकषानुसार जिल्हा सहकारी बँक खात्याची माहिती शासनाच्या पोर्टलवरती अपलोड केलेली आहे. इतर बँकांनी त्यांच्या मुख्य शाखेमार्फत माहिती शासनाला दिलेली असून अंतिम यादी शासनाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. पारनेर साखर कारखाना विक्री अपहार तपासावरती आता न्यायालयाची नजर असून कारखाना बचाव समितीच्या तक्रारीची न्यायालयाने घेतली दखल. तपासाला येणार गती. जामखेड तालुक्यामध्ये 42 कृषी सेवा केंद्रांना नोटीस पाठवण्यात आली. 2 खत परवाने निलंबित झालेले असून 57 केंद्रांची तपासणी. 7 दिवसांची दिली मुदत. कर्जमाफीमध्ये पुणे जिल्ह्यातील 1,08,000 शेतकरी असून पारदर्शक अंमलबजावणीसाठी DCCला निर्देश पाठवण्यात आलेले आहे. यामध्ये 113 मृत असून 29 शेतकऱ्यांकडे आधार नसल्याने अडचणी निर्माण होत आहे. पाऊस लांबला असून शेतीची कामे रखडली. बळीराजा म्हणतोय वारी चुकू न दे हरी. यंदा दिंड्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येवरती परिणाम शक्य असणार आहे. आठवड्यावरती आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तयारी ही अंतिम टप्प्याकडे. ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल. मजूर टंचाईवरती आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी पर्याय. शेतकऱ्यांना 2025-26 मधील खरीप पिकांचा पीक विमा तात्काळ देण्यात यावा. या संदर्भामध्ये तात्काळ जिल्हा कृषी अधीक्षक व विमा कंपनीशी बोलून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार अशा प्रकारचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे असल्याचे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे यांनी सांगितलेले आहे. कुंभार पिंपळगावमध्ये युरियाचा काळा बाजार उघड झालेला आहे. 462 गुन्ह्यांसह ट्रक जप्त करण्यात आला. दोघांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. ई-पॉस मशीनवरती दाखवलाय साठा. 450 रुपयांना 1 गोणी विकण्याचा व्यवहार होत होता. पिंपळगाव रेणुकाईमध्ये मका पेरणीला वेग आलेला असून तालुक्यामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केली जाते. दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. स्वतंत्र उपसा सिंचन योजना मंजूर करा. गिरोली, तुळजापूर, गोळेगाव व निमखेड भागातील शेतकऱ्यांसह राष्ट्रवादीची मागणी केली जाते. अतिरिक्त वाळूच औद्योगिक वसाहत भूसंपादन शेतकऱ्याची बैठक घेण्यात आली. प्रशासन म्हणते हेक्टरी आम्ही 60 लाख रुपये देऊ, मात्र शेतकरी म्हणताय एकरी 1.5 कोटी हवे.
माळशिरस भागामधील शेतकरी पीएम किसान योजनेच्या निधीपासून वंचित आहे. अधिकाऱ्यांचा गलथान कारभार. राष्ट्रवादीची शरद पवार गट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेण्यात आली. नगर जिल्ह्यातील 1.92 लाख शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरत आहे. सहकार विभागाकडून शासनाच्या पोर्टलवरती माहिती जाहीर करण्यात आली. जोरदार पावसामुळे रायगडमधील जलसाठ्यांमध्ये वाढ झालेली आहे. धरणांमध्ये 22% पाणीसाठा उपलब्ध असून रायगड जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या लवकरच मिटणार. सोने महिनाभरामध्ये 15,000 उतरलेले असून चांदीसुद्धा 45,000 स्वस्त झालेली आहे. खरेदीसाठी इच्छुकांना मिळाला किंचित दिलासा. सोने चांदीचे भाव कसे आहे बघा. 1 जून रोजी प्रतितोडा 1,60,196 रुपये, तर चांदी प्रति किलो 2,71,147 रुपये. अल निनोचे संकट जलसंधारणासाठी इष्टापत्ती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी कामे न घेता पूर्ण होतील अशीच कामे हाती घ्या. नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे दुरुस्तीचा धडक कार्यक्रम राबवा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस धोधो बरसतोय. रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासामध्ये 951.15 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. 6 तालुक्यांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा पाऊस झालेला आहे. मंगळवेढ्यामधील सर्वाधिक शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी. जिल्हा बँकेकडून 7,694 कर्जदारांची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे. गतवर्षी पाणीच पाणी, यावर्षी डोळ्यामध्ये पाणी येते. कोयनेतील जुलै ऑगस्ट महिन्यातील पावसांवरती सिंचन असून वीज निर्मितीचे भवितव्य अवलंबून आहे. जुलै महिना उजाडलेला असून तरी नाही बरसला. सातारा जिल्ह्यामध्ये अधूनमधून हलक्या सरी, दमदार पावसाच्या वाकुल्याच. ऐन पावसाळ्यामध्ये 113 टँकरने पाणी पुरवठा होतोय. सातारा जिल्ह्यामध्ये 120 गावे व 403 वाड्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा तीव्र झालेल्या आहे. HSRP नसल्यास वाहन चालकांवरती आजपासून होणार दंडात्मक कारवाई. मुदतवाढ मिळणार नाही, परिवहन मंत्री म्हणाले. गोकुळ ठराव दाखल्यासाठी आज अखेरचा दिवस. मंगळवारी 683 तर आज अखेर 5,333 ठराव दाखल करण्यात आलेले आहे. संघर्ष हा सिगेला. शेतकऱ्यांना 1.80 कोटींची भरपाई. आमदार काळे म्हणाले. खरीप हंगामाच्या तयारीसाठी होणार मदत. कोपरगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1.80 कोटी नुकसान भरपाई जाहीर केली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी पत्रकारांद्वारे दिलेली आहे. कृषी सेवा केंद्रांमधील दरफलक हा गायब झालेला आहे. अकोला येथील शेतकऱ्यांना फसवणुकीची भीती व्यक्त होते. अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळतो आर्थिक दिलासा. मुंडे शेतकरी अपघात योजनेअंतर्गत 29.26 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. शेती करताना शेतकऱ्यांच्या अंगावरती वीज पडणे, सर्पदंश, पूर, रस्ता अथवा रेल्वे अपघात, जनावरांचा हल्ला, उंचावरून पडणे, विषबाधा, विजेचा शॉक, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, विंचूदंश, खून, नक्षलवाद्यांकडून हत्या, दंगल, बाळंतपणातील मृत्यू तसेच अन्य अपघातांचा या योजनेमध्ये समावेश आहे. भात शेतीचे गणित बिघडले. किमती उत्पादनाचे अर्थकारण कोलमडले. डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरद्वारे नांगरणीमध्ये 40% घट झालेली आहे. रासायनिक खते, कीटकनाशके आणि मजुरीचा खर्च सुद्धा गगनाला भिडलेला आहे. खतांची कृत्रिम टंचाई झाल्यास कारवाई होणार. वैकुंठ पाटील म्हणाले. खरीप हंगामासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने कसली कंबर. अधिकाऱ्यांसमेत घेतली आढावा बैठक. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.